आज होणार 2100 रुपये वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज आहे 9 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। 4 नवीन नियम जाहीर झालेले आहेत आणि हे 4 नवीन नियम जर तुम्ही पूर्ण केले तरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि सोबतच आज 15 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे की त्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। चला तर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आज दिनांक आहे 9 जानेवारी 2024। आज पैसे महिलांना मिळणार आहेत, परंतु हे 4 नियम तुम्हाला पूर्ण करावेच लागणार आहेत। हे 4 नियम जर पूर्ण केले तरच तुमच्या खात्यावर 2100 रुपयाचा हप्ता जो आहे तो जमा होणार, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत। चला तर त्या 15 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहूया आणि सोबतच ते 4 नियम नेमकं महत्त्वपूर्ण नियम कोणते आहेत की त्या जे नियमानुसार तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही मिळणार हे ठरवणार आहेत। चला तर संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया। आता लाडक्या बहिणी खुश होणारच आहेत, कारण की लाडक्या बहिणीच्या योजनेच्या सोबतच 2 नवीन योजना देखील जाहीर झालेल्या आहेत आणि या 2 नवीन योजनेचा लाभ देखील महिलांना लाडक्या बहिणींना लवकरच भेटणार आहे। त्या 2 नवीन योजनांसाठी काय नियम असणार, काय निकष असणार आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या 2 नवीन योजनेचा लाभ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया। आता 6वा हप्ता तर वाटप झालेलाच आहे आणि सोबतच 7वा आणि 8वा हप्ता म्हणजे 7वा हप्ता तर आज मिळणारच आहे, परंतु 8व्या हप्त्याविषयी देखील अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। ती अपडेट देखील आपण व्हिडिओच्या पुढे देणारच आहोत। त्याच्या अगोदर 6 हप्ते आतापर्यंत सर्व बहिणींना भेटले असतील, त्यामुळे सर्व बहिणींनी एकदा कमेंटमध्ये धन्यवाद सर 6 हप्ते मिळाले अशी कमेंट तुम्ही लगेच करून टाकायची आहे। आता 8व्या हप्त्याची तारीख देखील तुम्हाला मी सांगणारच आहे, परंतु त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा, दिरंगाई म्हणा किंवा उशीर होणार नाही। यामधील एकूण 15 जिल्ह्यांची यादी डायरेक्ट जाहीर झालेली आहे आणि या 15 जिल्ह्यामधील 3 विभागामध्ये पैसे आज वाटप होणार आहेत। चला तर ते 15 जिल्हे जे आहेत ते कोणते आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया। परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, ते म्हणजे मकर संक्रांतीचा बोनस एकूण किती मिळणार आहे महिलांना, सर्व गोष्टी ज्या आहेत आपण क्लिअर कट सांगणार आहोत। सोबतच अन्नपूर्णा योजनेचं काय झालं, त्या योजनेचे पैसे महिलांना मिळणार का, त्याच्याविषयी देखील आपण लगेच अपडेट जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे मकर संक्रांतीचा बोनस जो आहे तो महिलांना मिळणारच आहे, यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण की मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि ज्याप्रमाणे रक्षाबंधनला महिलांना डायरेक्ट बोनस वाटप झाला होता किंवा 2 हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या महिलांच्या खात्यावर जमा झाले होते, त्याचप्रमाणे आता मकर संक्रांतीच्या निमित्त देखील आज महिलांच्या खात्यावर 2 हप्त्याचे पैसे सोबतच जमा होणार आहेत। अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त अपडेट आपण यूट्यूबवर घेऊन आलेलो आहोत फक्त तुमच्यासाठी। त्यामुळे नवीन असाल लगेच सबस्क्राईब करायला तर बनतच आहे आणि व्हिडिओला सोबत एक लाईक देखील लगेच करा। महत्त्वपूर्ण म्हणजे आता हप्ता किंवा बोनस लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मकर संक्रांतीसाठी एकूण किती मिळणार, तर तो मिळणार म्हणजे 2100 अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये महिलांना हा दिवाळीचा किंवा मकर संक्रांतीचा बोनस जो आहे तो मिळणार आहे। आता अन्नपूर्णा योजनेचं काय झालं, तर हे पहा, अन्नपूर्णा योजनेसाठी जे 2500 रुपये येणार होते ते तुम्हाला येणारच आहेत, परंतु त्यासाठी तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला हवे। जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला डायरेक्ट गॅस बुकिंग करून भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे 2500 रुपये देखील DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत। आतापर्यंत जवळपास 35 ते 40 लाख महिलांना पैसे जे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि ज्या महिला राहिलेल्या आहेत जवळपास 60 ते 70 लाख महिला अजून राहिलेल्या असतील। आता या महिलांना कधी पैसे जमा होणार, तर हे पहा, या महिलांना देखील आज लवकरच पैसे जमा होणार आहेत, परंतु त्यासाठी 15 जिल्ह्यांची एकूण यादी आपल्याकडे आलेली आहे। ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर त्या 2 महत्त्वपूर्ण आणि मोठ्या योजना नेमकं कोणत्या आलेल्या आहेत, ज्या की योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रचंड मोठा लाभ जो आहे तो मिळणार आहे, ते देखील आपण जाणून घेऊया। तर 15 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे 3 विभाग यांनी केलेले आहेत, एक म्हणजे कोकण विभाग, त्याच्यानंतर इकडे नाशिक विभाग आणि तिसरा म्हणजे इकडं सोलापूर विभाग। अशा प्रकारचे 3 विभाग यांनी केलेले आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, ज्या की पुणे या ठिकाणी देखील भरपूर महिला वंचित राहिलेल्या आहेत, आतापर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाहीत आणि त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर तसेच धाराशिव अशा पद्धतीचे एकूण 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। एकूण 15 जिल्हे जे की आपण सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेलो आहोत। आज त्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैसे जे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत। आता हे 15 जिल्हे तर पाहिले, परंतु आता
महाराष्ट्रातील बहिणींसाठी आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की आजच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते जमा होणार आहे, ते म्हणजे डायरेक्ट 2100 रुपयांचा हप्ता, 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यासाठी 4 नियम जे आहे त्यांनी ठेवलेले आहे. ते 4 नियम नेमकं कोणते आहे ते पूर्ण करावे लागणार आहेत. वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये तर महिलांना मिळणारच आहेत, यात काही अडचण येणार नाही आणि पैसे पडले की लगेच SMS देखील तुम्हाला तुमच्या खात्यावर डायरेक्ट येणार आहेत. चला तर ते 4 नवीन नियम जे आहे ते सरकारने कोणते ठेवलेले आहेत आणि या नवीन नियमाचे पालन तुम्हाला केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत आणि हे नियम नेमकं काय असणार आहे आणि याचे पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचे आहे, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे 4 नियमापैकी पहिला नियम जो यांनी ठेवलेला आहे तो नियम म्हणजे काय आहे, तर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजने सोडून इतर कुठल्याही योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला येणारे हप्ते 2100 रुपये असतील किंवा 2100 अधिक 2100 रुपये म्हणजे एकूण 4200 रुपये असतील, तर त्यापैकी 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. त्याच्यानंतर यांनी दुसरा नियम ठेवलेला आहे, तो म्हणजे दुसरा नियम काय आहे, तर तुम्ही पाहिले असेलही काही दिवसांपूर्वी एक अट त्यांनी आणली होती, ती म्हणजे 4 चाकी ज्या महिलांच्या घरी आहे त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि परंतु काही काळानंतर ती अट जी आहे ती शिथिल करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा ती अट यांनी नव्याने पेपरमध्ये देखील तुम्ही वाचली असेल किंवा प्रसारमाध्यमांच्या द्वारे देखील पाहिले असेल की आता 4 चाकी असेल तर महिलांना 7वा आणि 8वा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. आणि याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, तर तुम्ही जर इन्कम टॅक्स फाईलचा रिटर्न भरत असाल किंवा तुमचे उत्पन्न जे आहे ते वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेतून बाद होणार आहात किंवा योजनेमध्ये तुम्हाला पुढचे हप्ते जे आहे ते मिळणार नाहीत. तर आता आणि चौथी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, जे की सर्व महिलांनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते, ते म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक असायला पाहिजे, तुमचे बँक खाते जे आहे ते तुमच्याच नावाने असायला पाहिजे, इतर कुठल्याही नावाने नसायला पाहिजे, आधार कार्डवर आणि बँकवर सेम नाव असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे जे आहे ते मिळणार आहेत, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर हे 4 नियम जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला पैसे जे आहे ते आज तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर जमा होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त 3 मोठे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी देखील ठेवलेले आहेत. तर यापैकी एक पहिलं आणि तिसरं गिफ्ट जे आहे ते शासनातर्फे असणार आहे आणि दुसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट जे आहे ते आपल्या स्वतःच्या चॅनलतर्फे आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हे गिफ्ट जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. चला तर पहिले गिफ्ट आपण अगोदर पाहूया, ते म्हणजे सिलाई मशीनचे. हो मित्रांनो, सिलाई मशीन 2025चे अर्ज जे आहे ते लवकरच चालू होणार आहेत आणि 2025चे जे अर्ज असतील ते फक्त लाडक्या बहिणींसाठीच असतील. तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी तुम्ही अर्ज केलेही असतील, परंतु त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची सबसिडी म्हणा किंवा सिलाई मशीन मिळालेली नाही. फक्त अर्ज करण्यासाठी तुमचे 200 ते 300 रुपये वायाला गेले होते. परंतु आता तसं काही होणार नाही. आता आहे 2025 वर्ष, हे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाचं ठरणार आहे, कारण की तुम्हाला आता सिलाई मशीनचे नवीन अर्ज येत्या 3 दिवसात चालू होणार आहेत आणि हे अर्ज चालू झाले की लगेच आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच करून टाका आणि व्हिडिओ लाईक देखील लगेच करा, जेणेकरून सिलाई मशीनच्या अर्जाचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला तो मिळून जाईल आणि सिलाई मशीनसाठी तुम्ही अर्ज करून तुम्हाला नक्कीच सिलाई मशीन देखील मिळणार आहे. यामध्ये 2400 सिलाई मशीन सर्वात अगोदर वाटल्या जाणार आहेत आणि ह्या सिलाई मशीन ज्या आहेत त्या जिल्ह्यानुसार वाटल्या जाणार आहे 2400. त्यामुळे ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील त्याच महिलांना सिलाई मशीन जे आहे ते मिळणार आहे. आता याच्यानंतर दुसरं गिफ्ट, महत्त्वाचं गिफ्ट असणार आहे, ते म्हणजे 7 पैठणी साड्या, ते सुद्धा दर्जेदार क्वालिटीच्या, ज्या की आपण आपल्या चॅनलतर्फे वाटणार आहोत. आणि यासाठी तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या आहेत. या 3 गोष्टी केल्या की तुम्ही पैठणी साडीसाठी नक्कीच पात्र ठराल. तर चला तर त्या 3 गोष्टी नेमकं कोणत्या आहेत, ज्या की 3 गोष्टी तुम्ही केल्या की लगेच तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती आपल्या चॅनलतर्फे मिळणार आहे. तर यामध्ये सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलीच पाहिजे किंवा तुम्ही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अट तुम्हाला पूर्ण करायची आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले असायला पाहिजे. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये खाली एक चांगली अशी कमेंट करायची आहे किंवा धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले किंवा तुमच्या अडचणी असतील किंवा एक छान पद्धतीची कमेंट तुम्ही व्हिडिओच्या खाली करायची आहे, जेणेकरून आपल्याला देखील कळणार, आम्हाला देखील कळेल की आम्ही कोणत्या बहिणींना साडी जी आहे ती पाठवणार आहोत. त्यामुळे या 3 अटी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि खाली एक चांगल्या पद्धतीची कमेंट, अशा प्रकारच्या 3 अटी फक्त तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला गिफ्ट जे आहे ते नक्कीच मिळून जाईल. आणि या 7 पैठणी साड्या ज्या आहेत आपण पोस्टाच्या माध्यमाद्वारे तुमच्या डायरेक्ट घरी पाठवणार आहोत. त्यामुळे तुम्ही तयार राहायचे आहे आणि लगेच आपण सांगितलेल्या अटी तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तिसरं गिफ्ट जे आहे ते असणार आहे शासनातर्फे, ते म्हणजे
म्हणजे 20 लाख घरकुलं जे आहे ते मिळणार आहेत लाडक्या बहिणीसाठी. 20 लाख घरकुलं जाहीर झालेले आहेत आणि 20 लाख घरकुलं जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचे किंवा कशा पद्धतीने हे 20 लाख घरकुलं तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्याविषयी आपण माहिती लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे 20 लाख घरकुलासाठी आता येणाऱ्या काळात नवीन लिंक येणार आहे किंवा नवीन अर्ज सुरू होणार आहेत आणि नवीन अर्ज सुरू झाले की ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील तर त्याच महिलांना घरकुल मिळणार आहे. आता ह्या अर्जाची कधीपासून चालू होणार तर येत्या 3 ते 4 दिवसातच हे अर्ज चालू होणार आहेत आणि हे अर्ज चालू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर ज्या महिला अर्ज करतील म्हणजे आपले सबस्क्रायबर सर्वात अगोदर अर्ज करणार आहेत. कारण की अपडेट आली किंवा अर्जाची लिंक आली की सर्वात अगोदर आपण माहिती देणार आहोत कशा पद्धतीने अर्ज भरायचा, कुठे भरायचा, काय कागदपत्र लागतील. कागदपत्र तर तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो की काय लागतील. तर हे पहा, यासाठी तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असायला पाहिजे, सोबत तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे आणि सोबत तुमच्या आधार कार्ड बँकेची लिंक असायला पाहिजे. आणि जर तुमच्या नावावर 1 गुंठा जरी जमीन नसेल तरी संमतीपत्र जे की 100 रुपयाच्या बॉन्डवर भेटत असते आणि तो बॉन्ड घेऊन देखील तुम्ही फॉर्म भरू शकता यशस्वीरित्या. अशा पद्धतीचे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.